सर नमस्कार. हो नमस्कार सर, आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. सुहास नामदेव तोडणकर, मुक्काम पोस्ट दाभोळ, ओके, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. ओके. सर, आता आपण हे तुमचं भात पीक बघतोय बरोबर आहे. हो हो. तर कोणती व्हरायटी आहे? वाडा कोलम. वाडा कोलम. किती दिवसात झाले हे पीक? आता हे पीक 2 महिने होऊन गेले. 2 महिने होऊन गेले. आता जनरली जर कोकण जर विभाग जर म्हटलं तर भात शेती भरपूर प्रमाणात असते. हो हो, बरोबर आहे. मग आज भात शेती जर बघितली तर त्याच्यामध्ये काय काय समस्या जाणवत आहेत तुम्हाला एकंदरीत, जे आज शेती करतायत भात शेती? कीटकांचा त्रास भयंकर आहे, भरपूर आहे. भरपूर आहे. आणि उत्पन्नाच्या बाबतीत कसं वाटतं तुम्हाला? उत्पन्नाच्या चांगला आपण वाण घेतलं तर उत्पन्न मिळतो. ओके, ठीक आहे. म्हणजे अशी परिस्थिती आज कोकणामध्ये आहे. हो आहे. ओके, ठीक आहे. आता हे जे आहे हे तुम्ही ज्यावेळेस केलंय तर याच्यामध्ये काय ट्रीटमेंट केली, कसं ट्रीटमेंट काय, थोडंसं सांगा ना याच्याबद्दल. मी पेरणी झाल्यानंतर थोडं 1-2 इंच म्हणजे चिखलणी झाल्यावर? हा नाही पेरणी. ओके. भात पेरणी झाल्यानंतर 1-2 इंच रुजवा झाल्यानंतर सॉइल चार्जर टाकलं होतं. म्हणजे रोपाला? रोपाला. ओके. त्याच्यानंतर त्याच्यामुळे मला भात काढणीला एकदम सोपा आला आणि वाढ पण चांगली झाली. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही परत लावल्यानंतर तुमचं काय, तुम्ही काय केलं? कृषी अमृत आणखी RNPH चा बेसल डोस चिखलीमध्ये टाकून दिला. ओके. मग किती बॅग टाकले होते त्याला? 6 बॅग कृषी अमृत. आणि RNPH किती घेतलं होतं? RNPH 1 बॅगला 300 ग्राम मिक्स टाकलं होतं. म्हणजे प्रत्येकी घेतलं होतं? म्हणजे सगळं मिक्स करून 300 ग्राम प्रत्येकी घेतलं होतं. ओके. मग असा बेसल डोस तुम्ही दिला. त्याच्यानंतर काय परिस्थिती होती तुमचा? आता आजूबाजूचे भात पण आहे, तुमचा भात आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवला त्यावेळेस? चांगलं झालं, म्हणजे व्यवस्थित झालं. पण मला चिखलणीला ते तेवढं लागलं नाही, तो पाणी असल्यामुळे. मला तुमचं ते सम्राट आणखीन शक्तीने मिरॅकलचं ते दाणेदार पाहिजे होतं. त्याच्यामुळे मग आणि ते नंतर मी टाकलं. ओके. कधी टाकलं तुम्ही ते? नंतर लावणी झाल्यानंतर 1 महिन्याभराने मला महिन्याभरानंतर मिळालं. ओके. त्यावेळेला पाणी पुष्कळ होतं. ओके. पण मी टाकून दिलं ते सगळं. मग त्याच्यानंतर रिझल्ट मला उशिरा मिळाला, पण तो इतका चांगला मिळाला की त्याने एक भात एवढा वाढला. आणखीन हे पण मिळालं, भाताची लोंबी पण चांगली मिळाली. ओके. आता एकंदरीत बघितलं तर जर शेतकऱ्यांचं जर बघितलं तर वांज ओंबी आपण जी म्हणतो ती भरपूर प्रमाणात निघते, बरोबर आहे. तर तशी काही समस्या तुमच्याकडे जाणवली का? समजा ती वांजच राहिली असं काही? नाही, ती सगळी क्लिअर आली. ओके. आता एकंदरीत जनरली जर बघितलं तर दुसरी मुद्दा असतो की फुटवे होणं. वाढ तर होते शेतकऱ्यांची, बरोबर आहे, वाढ भरपूर होते, फक्त फुटवे नाही निघत. तर तुमचं काय वाटतं एकंदरीत आज तुमच्याकडे किती फुटवे किंवा फुटव्यांची संख्या कशी वाटते? ह्या वेळेला मी तुमचं सॉइल चार्जरच संपूर्ण खतं टाकली. एकही दाणा रासायनिक मी वापरला नाही. पण मला रिझल्ट चांगला दिसलाय. ओके. फक्त माझ्या शेताची भाताची एवढी वाढ व्हायला नको होती, म्हणजे वाढ चुकलं. आता ते वाणाला म्हणजे समजा तुम्ही मगाशी सांगत होते की ज्यावेळेस भात तुमच्या म्हणजे 1-1.5 फुटाचा होतो त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं? त्याचा शेंडा कटिंग करायला पाहिजे होतं. म्हणजे ती म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं की शेतकऱ्यांना आज SSM जे भात शेतकरी जे आहेत ते भात शेतकऱ्यांना SSM पर्याय ठरू शकतं का? हो नक्कीच. पण ते चिखलणीला पडलं पाहिजे. चिखलणीला पडलं तर खूप चांगल्या प्रकारचा फायदा तुम्हाला भात होऊ शकतो. ओके. म्हणजे तुम्ही भात शेतीला जर वापरायचं असेल किंवा तुमचे कोरडवाहू पिकं कोणते जरी असेल तर त्याला जर वापरलं तर तुम्हाला फायदा चांगला होतो. आणि त्याचा खर्च तुम्हाला किती वाटतो? खर्च जास्त होईल की शेतकऱ्याचा असं काही? रासायनिक पेक्षा कमीच होईल. म्हणजे उत्पन्न आज आपण तुम्हाला सांगतो की समजा आपण आज जो भात बघतोय, बरोबर आहे, तर भाताची ग्रीनरी वगैरे किंवा त्याची ती ओंबी आहे तर ती जी आपल्याला सांगून जाते की नाही बाबा याच्यामध्ये डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारची दिसते. इव्हन खालून जर आपला फुटवा जर बघितला तर फुटवा पण भरपूर आहे ना? चांगला आहे ना. फुटवा जास्त तर उत्पन्न काय येणार तुमचं? मी ह्या वेळेला दरवर्षी मी शेती करतो ना, तर ह्या वेळेला मी एवढा खुश होतो की
मला यंदा चांगलाच रिझल्ट मिळाला. विषमुक्त जर भात जर तयार करायचा असेल तर SSM तुमच्यासाठी 100% पर्याय ठरू शकतं. हो नक्कीच नक्कीच. ओके ओके चालेल सर. पंकज सर, तुमच्याकडे पण भात आहे, तुम्ही या भागामध्ये मार्गदर्शन पण करतात बरोबर आहे. आता सर पण दापोलीमध्ये मार्गदर्शन करतात बरोबर. तर तुम्ही मार्गदर्शन करतात, तर काय वाटतं एकंदरीत आपण भात जो बघतोय तर त्यानुसार आता हा जो भात आपण बघतो आहोत तो भात आपण एक प्रयोगी तत्वावरती कळवंडेमध्ये आपण केलेला आहे बरोबर. तर दोघांचा जो ग्रोथ आहे तो सारखा आहे. इवन जे ही लोम म्हणतात त्याला, तर ही लोम जी आहे हिचा जो ग्रोथ आहे तो रेग्युलर भातापेक्षा खूप चांगला आहे. आणि याच्यामध्ये आपल्या कोकणामध्ये पोंचक एक प्रकार असतो बरोबर प्रत्येक ठिकाणी. तर ह्याच्यामध्ये जर आपण नीट बघितलं तर सगळे दाणे भरलेले आहेत, एकसारखे भरलेले आहेत आणि सगळ्यांची जी साईज आहे ती युनिफॉर्मली आहे. कुठेही असा दाणा दिसत नाही याच्यामध्ये एक बारका आहे, परत छोटा मोठा आहे, परत बारका आहे असं दिसत नाहीये. तर हे युनिफॉर्मली आहे. इव्हन जे आपण कळवंड्यामध्ये भात केलेला आहे तर त्याच्यामध्ये पण सेम ही युनिफॉर्मली हे आहे. ओके. कृषी अमृत घातलेला आहे किंवा सॉइल चार्जर वापरलेला आहे किंवा SSM ही वापरलेला आहे, तर त्याचा फायदा आपल्याला हा दिसतोय. आणि ज्या वेळेला आपण पिकाकडे बघतोय म्हणजे रासायनिक आणि आपले जे कृषी अमृतवर किंवा RNPH टाकून जे काय केलंय, तर भाताकडे बघितल्यानंतर रोपाकडे म्हणजे बघितल्यानंतर ते समाधान दिसतं. म्हणजे कळतं शेतकऱ्याला की ह्याच्यातून आपल्याला उत्पन्न 100% मिळणार. ओके ओके ओके. म्हणजे एकंदरीत अनुभव तुमचा चांगला आहे. ओके. जे शेतकरी मित्र आहे सर त्यांना काय सांगाल, आपले जे शेतकरी मित्र जे भात शेती करतायत? त्यांना नक्कीच सांगेल की रासायनिक पेक्षा ACT वैदिकची खतं वापरून नक्कीच शेती चांगली होते. ओके ओके. धन्यवाद सर. धन्यवाद.